माननीय चिखलीकर साहेब हे कुठल्या परिस्थितीमध्ये ते महायुतीचा एक घटक आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती जे सीट शेअरिंग झाल्या त्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरूनच साहेब हे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून भारतीय लोहा कंधारमध्ये उभे राहिले आणि प्रचंड बहुमताने ते त्या ठिकाणी निवडून आले। आणि खऱ्या अर्थाने मी एकटीच भारतीय जनता पार्टीमध्ये, वडील राष्ट्रवादीत आणि मी भाजपमध्ये असा विषय नाही आहे। याआधीसुद्धा अनेक खुलासे झालेले आहेत। माननीय दानवे साहेबांच्या कन्यासुद्धा शिवसेनेमध्ये आहेत। दानवे साहेब स्वतः त्यांचा मुलगा संतोष भाऊ हे भाजपमध्ये आहेत। नारायण राणे साहेबांचा एक मुलगा शिवसेनेमध्ये आहे, एक आता माननीय राणे साहेब हे मंत्री आहेत। त्यामुळे अशा अनेक ह्या ॲडजस्टमेंट्स जिल्ह्यावर नाही तर महाराष्ट्रभर त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून लोहा कंधारमध्ये सुद्धा ही ॲडजस्टमेंट झालेली आहे। मी अजूनही भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी आहे। आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः मला भारतीय जनता पार्टीमध्ये थांबण्याचे संकेत दिलेले आहेत आणि त्यांनी सांगितले की तू भाजपमध्ये काम कर, मी तुझ्या पाठीशी उभा आहे। त्यामुळं आता हे नव्याने आलेले भाजप माझ्याविषयी काय बोलते मला खरंच ह्याचा काही फरक पडत नाही। माझं काम चालू आहे, माझं संघटन वाढीचं काम सुरू आहे। त्यामुळं ह्या अशा टीका टिप्पणींना मी फार महत्त्व देत नाही।